चोपड्यात अवैध दुकाने कडकडीत बंद. बेकायदेशीर ऑनलाईन औषध व्यापारावर बंदी घालण्यात यावी. चोपडा तालुका केमिस्ट संघटना ऑल इंडिया असोसिएशनद्वारे ऑनलाईन औषध विक्री बंद करण्यासंदर्भात एक दिवसीय देशव्यापी बंद पुकारण्यात आला. त्यानिमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून चोपडा तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला व तहसीलदार भाऊसाहेब थोरात त्या संदर्भात चोपडा तालुका केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष यांच्याद्वारे निवेदन देण्यात आले. देशभरातील विविध मागण्यांसाठी आज केमिस्ट असोसिएशनच्या वतीने मेडिकल बंद ठेवण्यात आले आहेत. या बंदला चोपडा केमिस्ट असोसिएशनने पाठिंबा देत तहसील कार्यालयापर्यंत हाताला काळ्या फिती बांधून मोर्चा काढला. मोर्चामध्ये सहभागी आंदोलकांनी ऑनलाईन औषध विक्री बंद करा अशा घोषणा दिल्या. केमिस्ट असोसिएशनच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंद दरम्यान ऑनलाईन औषध विक्री बंद करावी. कॉर्पोरेटेड कंपन्यांकडून व्यावसायिकांना दिले जाणारे अति जास्त डिस्काउंट थांबवावे. तसेच बनावट औषधांपासून देश वाचवावा या मागण्यांसाठी तहसीलदारांमार्फत शासनाला निवेदन देण्यात आलं. यावेळी चोपडा तालुक्यातील केमिस्ट धारक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी विश्वास वाडे, चोपडा. केमिस्ट एकता जिंदाबाद. केमिस्ट एकता जिंदाबाद. डॉक्टर सप्लाय बंद करा. बंद करा. बंद करा. डॉक्टर सप्लाय बंद करा. सर्वप्रथम चोपडा तालुका केमिस्ट असोसिएशनच्या वतीने मी या ठिकाणी आपलं सर्वांचं स्वागत करतो. आज ऑल इंडिया केमिस्ट असोसिएशनच्या मार्फत बंदचे आवाहन केले होते. 20 मे 2026 बुधवार बंद याच्यासाठी पुकारलेला आहे की ऑनलाईन औषधी जे सर्रास विकली जाते त्या संदर्भात त्यानंतर कॉर्पोरेटद्वारे व्यावसायिकांना अतिशय जास्तीने डिस्काउंट दिले जाते ते बंद करा व बनावट औषधीपासून देश वाचवा. ह्या 3 मुख्य मागण्या आमच्या या ऑल इंडिया केमिस्ट असोसिएशनच्या या ठिकाणी आहेत. त्या निमित्ताने सर्व ऑल ओव्हर इंडिया व महाराष्ट्र केमिस्ट असोसिएशन तसेच जळगाव जिल्हा केमिस्ट असोसिएशन यांच्या वतीने आज हा बंद पुकारण्यात आलेला आहे. माननीय सुनील भाऊ बंगाडे जिल्हाध्यक्ष जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही चोपडा तालुका केमिस्ट असोसिएशनच्या वतीने आज या ठिकाणी मोर्चा आयोजित केलेला होता. हा मूक मोर्चा होता. या ठिकाणी माननीय तहसीलदार साहेब यांना आम्ही या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत. आमच्या या 3 प्रमुख मागण्या आम्ही शासनाकडे पोहोचवाव्या आमच्या या मागण्या आणि त्यांचं निरसन व्हावं यासाठी आम्ही माननीय तहसीलदार साहेब यांना निवेदन देत आहोत. धन्यवाद.